पी सी एम ए लॉ म्यू लॉ. सुरुवातीला सिग्नल जनरेटरचं जे आउटपुट आहे इथून ते मेजर करायचं. ते 500 मिलीवोल्ट ह्या फ्रिक्वेन्सीचा पॉट मिनिमम ठेवून या ॲम्प्लिट्यूडच्या पॉटनी व्हेरी करून ते 500 मिलीवोल्ट ॲडजस्ट करायचं. ते झालं की ह्या सिग्नल जनरेटरचं जे आउटपुट आहे ते ह्या 2 नंबरच्या ए डी सीच्या इनपुटला द्यायचं. ए डी सीच्या इनपुटला ते दिल्यावर डायरेक्टली फायनल जे ए डी सीचं आउटपुट आहे ह्या राईट साईडचा एकदम जो आउटपुट आहे तिथनं मेजर करायचं. ते जे आउटपुट असेल ते एक्झॅक्टली 500 मिलीवोल्टच आलेलं पाहिजे. म्हणजे जे आपण इनपुटला दिलं तेच इथे आउटपुटलाही मिळालेलं पाहिजे. ते झाल्यानंतर ह्याचं जे आउटपुट आहे डॅकचं आउटपुट ते ह्या सबट्रॅक्टरच्या डॅक इनपुटला द्यायचं. सबट्रॅक्टरच्या डॅक इनपुटला दिल्यावर इथे आपल्याला नॉईज लेवल मिळते. मग 500 मिलीवोल्ट अपॉन धिस नॉईज लेवल हा जो रेशो येईल त्याला SNR1 म्हणायचं. हा झाला SNR1. याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ती सिग्नल जनरेटरचं जे आउटपुट आहे ते आउटपुट आपण ए लॉ कॉम्प्रेसरच्या इनपुटला द्यायचं. ए लॉ कॉम्प्रेसरचं आउटपुट असेल ते मेजर करायचं DSOवर. ते येतं अराउंड 3.02 वोल्ट्स. हे जे 3.02 वोल्ट्स आउटपुट आहे ते डॅकच्या इनपुटला ए डी सीच्या इनपुटला द्यायचं. आणि ए डी सीच्या आउटपुटलासुद्धा आपल्याला ते इथे फायनलला 3.02 आलेलं पाहिजे. ते जर का येत नसेल तर ह्या गेन ॲडजस्टच्या पॉटनी ते एक्झॅक्ट ॲडजस्ट करायचं. हे जे आउटपुट असेल ते मगाच्या प्रोसेसप्रमाणेच परत सबट्रॅक्टरच्या डॅक इनपुटला द्यायचं. ह्या सबट्रॅक्टरच्या डॅक इनपुटला दिल्यावर इथे जी नॉईज लेवल येते ती नॉईज लेवल त्याचं जे ए लॉ कॉम्प्रेसरचं जे आउटपुट आहे 3.02 वोल्ट ते अपॉन ही नॉईज लेवल हे मेजर करायचं की तो SNR2 म्हणून कन्सिडर करायचा. आणि हा SNR2 SNR1पेक्षा जास्ती असला पाहिजे.